जय लक्ष्मी माता. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. श्री विष्णू पुराण प्रथम अंश अध्याय 5. भिन्न भिन्न सृष्टी. मैत्रेयांनी विचारले, देव, ऋषी, पितर, दानव, मनुष्य, तिर्यक, वृक्ष तसेच जमीन, पाणी, आकाश यांमध्ये संचार करणाऱ्या प्राण्यांची रचना ब्रह्मदेवाने कशी केली? पराशय म्हणाले, मी ते वर्णन करतो, ते तू सावधपणे ऐक. पूर्वीच्या कल्पांमध्ये सृष्टी कशी निर्माण झाली होती त्याचा विचार करीत करीत ब्रह्मदेवानी अबुद्धीपासून अंधाराने युक्त असलेला सर्ग निर्माण केला. अर्थात त्याने अंधार, मोह, महामोह, तमिस्न, अंधता, मिश्र अशा पंचपर्वा अविद्या निर्माण केल्या. त्यापासून 5 प्रकारची सृष्टी प्रकट झाली. ब्रह्मदेवाने सुरुवातीस अचल गोष्टींची सृष्टी तयार केली. सृष्टीच्या निर्मितीचा हा भाग मुख्य सर्ग या नावाने ओळखला जातो. ही अचल सृष्टी कार्यसाधना करण्यास असमर्थ आहे असे पाहून ब्रह्मदेवाने दुसऱ्या सृष्टी प्रकाराची कल्पना केली. हा भाग तिर्यक स्त्रोता या नावाने ओळखला जातो. त्यात तिर्यक जीव निर्माण झाले. ब्रह्मदेवाने त्यानंतर देवसर्गामध्ये सात्विक जीव निर्माण केले. ही रचना कार्यक्षम झाली आहे असे पाहून त्यात समाधान झाले. त्याप्रमाणेच त्यांनी मायेने मनुष्यांची रचना केली. मनुष्य प्राण्यांमध्ये तम व रज गुणांचा उद्रेक प्रामुख्याने होत होता. त्यामुळेच ते दुःखी होते. 5 वैकृत आणि 3 प्राकृत सर्ग आहेत. अशा प्रकारे 8 सर्ग असून सनतकुमाराचा सर्ग 9वा आहे. हे सर्व सर्ग म्हणजे जगाचा मूल हेतू आहेत. देव, असुर, पितर व मानव या 4 प्रकारच्या प्रजेची रचना करण्यासाठी ब्रह्मदेव आपल्या शरीराची योजना करतात. त्यांच्या ध्यानाने ती प्रजा उत्पन्न होते म्हणून ती मानस प्रजा होय. अशा प्रकारे सृष्टी उत्पन्न करण्याची इच्छा प्रजापतीने केल्यावर त्याच्यामध्ये तमोगुणांचे प्राबल्य झाले. त्यामुळे त्यांच्या जागेतून असुर उत्पन्न झाले. नंतर त्याने तमोगुणाचा त्याग केला. त्यातूनच रात्र निर्माण झाली. त्यानंतर सत्वगुणाचे प्राबल्य झाले. तेव्हा त्याच्या मुखातून सत्वगुणाने युक्त देव निर्माण झाले. जेव्हा त्याने सत्वगुणाचा त्याग केला तेव्हा तो दिवस बनला. म्हणूनच रात्री असुरांचा प्रभाव आणि दिवसा देवांचा प्रभाव वाढलेला असतो. नंतर ब्रह्मदेवाने सत्व मात्रात्मक नवा देह धारण करून आपल्या बगलेतून पितरांना निर्माण केले आणि तो देहही त्याग केला. त्यापासून संध्याकाळ निर्माण झाली. आता त्याने रजोगुणाने युक्त नवा देह धारण केला. त्यापासून मानव निर्माण झाले. त्याने या देहाचा त्याग केल्यावर त्याचे चांदणे बनले. हे मैत्रेया, म्हणूनच संध्याकाळी प्राप्तकाळी पितर प्रबल असतात. अशा रीतीने 3 गुणांच्या आश्रयाने ज्योत्स्ना, रात्री, दिवस आणि संध्या ही 4ही स्वरूपे ब्रह्मदेवाचे शरीर होय. त्या वेळेनंतर नवीन देह धारण करून ब्रह्मदेवाला भूक व रोगाने गासले. त्यांनी कुरूप, दाढी व केस वाढवलेले प्राणी निर्माण केले. तेव्हा ते त्यालाच खायला धावून गेले. रक्षताम असे प्रभू उद्गारले. त्यामुळे ह्या प्राण्यांचे नाव राक्षस असे पडले आणि त्यांची प्रवृत्ती इतर प्राण्यांना खाण्याची झाली. त्यांच्यापासून प्रभूंचे रक्षण करावयास जे प्राणी निर्माण झाले त्यांना यक्ष असे नाव पडले. या घटनेच्या वेळीच प्रभूंच्या डोक्यावरचे केस गळून खाली पडले आणि तेच पुन्हा त्यांच्या डोक्यावर चढले. अशा प्रकारे जे सरपटले ते सर्प निर्माण झाले. भुऱ्या रंगाचे, उग्र स्वभावाचे, मांसाहारी अशा शरीरांपासून गंधर्व झाले. तो गो म्हणजे वाक्य या गीताचे ध्येयन म्हणजेच उच्चारण व गायन करीतच जन्मले म्हणून त्यांना गंधर्व हे नाव पडले. अशाच प्रकारे ब्रह्मदेवाने सृजनशक्तीने प्रेरित होऊन पक्षी, बकरे, गायी, घोडे, हत्ती, हरणे, उंट अशा अनेक प्राण्यांची प्रजा निर्माण केली. त्यांच्या रोमांमधून वनस्पती निर्माण झाल्या. अशा प्रकारे रानटी प्राणी, जलचर आणि मांसाळलेले म्हणजेच ग्राम्य पशु ब्रह्मदेवाने निर्माण केले. त्यानंतर त्याने ऋग्वेद, गायत्री, त्रिवृत्तस्तोम, रथंतर, अग्निष्टोम, यजुर्वेद, पंचदक्ष, त्रिष्टुप, छंदस्तोम, तृहस्तम, उत्कत्य आपल्या तोंडातून निर्माण केले. तसेच सामदेव, 17 जगती, छंदमोस्त, वैरूप, अतिरात्री यांची रचना पश्चिम मुखातून केली. उत्तर मुखातून अनुष्टुप, छंदस्तोम, अथर्ववेद, स्तोम संस्था आणि वैराज्य सृष्टी निर्माण केली. अशा प्रकारे प्रजापतीने आपल्या शरीरातून अनेक सृष्टी निर्माण केल्या. अशा प्रकारे प्रजापतीने आपल्या शरीरातून अनेक लहान मोठ्या सजीवांची निर्मिती केली. स्थावर व जंगम जग रचले. लहान मोठ्या जीवांची निर्मिती केली. स्थावर व जंगम जग रचल्यामुळे नित्य अनित्य रचना केली. पूर्वीच्या सृष्टीत जशी त्यांनी कर्मे केली होती तशी त्यांना फळे मिळू लागली. त्या जीवांना हिंसा, अहिंसा, कोमल, कठोर, सत्य, असत्य असे भाव प्राप्त होऊ लागले आणि त्यातच ते गुरफुटू लागले. त्या सर्व सजीवांच्या उपजीविकेसाठी विधात्याने योजना निर्माण करून ठेवल्या. त्यांची कार्ये ठरवून दिली.
ऋतू बदलल्यानंतर जशी नवीन ऋतूची चिन्हे दिसू लागतात, त्याचप्रमाणे नवीन युग सुरू झाल्यावर तऱ्हेतऱ्हेचे प्राणीमात्रे दिसू लागतात. निर्मितीच्या शक्तीने युक्त होऊन ब्रह्मदेवच त्यांची निर्मिती अशा प्रकारे करतात. 4 वर्ण निर्मिते. मैत्रेय म्हणाले, माणसांना उत्पन्न केल्यानंतर त्यांना कोणत्या गुणाने युक्त करून ब्रह्मदेवाने वर्णाची रचना केली? पराशर म्हणाले, ब्रह्मदेवांच्या तोंडातून सर्वप्रथम सत्वगुणाने युक्त प्राण्यांनी जन्म घेतला. त्यांच्या छातीपासून रजोगुणाने युक्त प्रजा निर्माण झाली आणि त्यांच्या पायापासून तमप्रधान प्राणी जन्मले. हे सर्व मिळून 4ही वर्ण बनले. त्यांचे मुख, छाती, पोट आणि पाय यांपासून ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र असे वर्ण बनले. हे ज्ञानी यज्ञाने साधित होऊन केले होते. अशा प्रकारे यज्ञ आपल्या धर्माशी संलग्न आचरण करणारे आणि चांगल्या मार्गाने जाणाऱ्या माणसांमुळेच फलदायी होतात. अशा प्रकारे ब्रह्मदेवाने जी 4 वर्णांची रचना केली होती ती शुद्ध आचरणाने संपन्न, बाधाविरहित कार्य करणाऱ्या प्रजेचीच रचना होती. कारण शुद्ध मन व शुद्ध अंतःकरण यामध्ये भगवंत असल्याने शुद्ध ज्ञान निर्माण होते. भगवंतांच्या कालस्वरूप अंशामुळे या प्रजेत अधर्म घडतो. त्यांच्या या तमोमय लोभामुळे थोडे थोडे करून मोठा भयंकर पापाचा साठा होतो. त्यामुळेच त्यांच्या कार्यामध्ये सहज फळ मिळत नाही. सिद्धी क्षीण होतात आणि ते नाना प्रकारच्या दुःखांनी दुःखी होतात. त्यामुळेच त्या माणसांनी झाडे, डोंगर यावर आणि पाण्याच्या जवळ निवारा शोधला. नंतर कृत्रिम किल्ले, शहरे आदी रचले. अशा प्रकारे आपल्या रक्षणाची योजना त्यांनी केली. तसेच शेती, हस्तकला अशा उदरनिर्वाहाच्या गोष्टी शोधून काढल्या. हे महामते मैत्रेया, ज्यांच्या अंतःकरणात या कालरूप पापबिंदूची वाढ होते आणि जे यज्ञाकडे लक्ष देत नाही ते दुरात्मे अतिशय कुटील मानले जातात. प्रजापतीने अशा प्रकारे निरनिराळ्या प्रकारच्या लोकांची निरनिराळ्या कार्यात योजना केली. त्यांची सर्व वर्ण आश्रमांना धार्मिक आचरण करण्याचा उपदेश केला. त्यांच्या कर्तव्यांचे निरूपण केले. चांगल्या लोकांसाठी चांगले स्थाने व वाईट लोकांसाठी नरकादी वाईट स्थाने योजून ठेवली. प्रलय व सृष्टीचे भेद. पराशर म्हणाले, त्यानंतर प्रजापतीचे ध्यान केले. त्यामुळे त्यांच्या देहातून शरीर व इंद्रियांनी युक्त मानस प्रजा निर्माण झाली. त्यांची ही मानस प्रजा वाढू शकली नाही. तेव्हा त्याने आपल्यासारखे मानसपुत्र निर्माण केले. भृगु, पुलस्त्य, कृत, अंगिरा, मरीची, दक्ष, अत्री, वशिष्ठ हे ते मानसपुत्र होत. पुराणात तर या 9ही जणांना ब्रह्मदेव म्हटले आहे. त्यांनी ख्याती, सती, भूती, स्मभूती, क्षमा, प्रीती, ऊर्जा, अनुसया तसेच प्रसूती या 9 कन्या उत्पन्न केल्या आणि त्या मानसपुत्रांना दिल्या. पण हे संस्कार कार्य व संततीला जन्म देणे ह्यांमध्ये उदासीन होते. ते पाहून ब्रह्मदेवाला 3ही लोकांचे भस्म निर्माण करण्याएवढा क्रोध आला. या क्रोधातून निर्माण झालेल्या ज्वालांच्या मालिकेमुळे सर्व विश्व प्रकाशमान झाले. यावेळी या क्रोधातून आणि त्यांच्या वाकड्या भुवईतून अत्यंत तेजस्वी, महाभयंकर आणि प्रचंड असा रुद्र निर्माण झाला. त्याचा अर्धा देह नररूप तर अर्धा नारी रूप होता. ब्रह्मदेवाने त्याला त्याचे शरीर विभक्त करावयास सांगितले आणि ते अंतर्धान झाले. तेव्हा त्या रुद्राने आपल्या शरीराचे स्त्री व पुरुष असे भाग विभागले आणि नंतर त्याचे प्रत्येकी 11 भाग करून स्त्रिय देहाने त्याने सौम्य, क्रूर, शांत, अशांत, श्यामल, गौर असे भिन्न भिन्न भाग केले होते. आता ब्रह्मदेवाने स्वयंभू नावाच्या आपल्या मानसपुत्राला पहिला मनु बनवले. त्याच्याकडे प्रजापालनाचे कार्य त्याने दिले. शतरूपा नावाच्या नारीने स्वयंभू मनुपासून 2 पुत्रांना जन्म दिला. ते प्रियव्रत व उत्तनपाद होत. तशाच प्रकारे आकृती व प्रसूती या 2 कन्याही निर्माण झाल्या. प्रसूतीचा विवाह दक्ष प्रजापतीशी व आकृतीचा विवाह रुची प्रजापतीशी झाला. रुचीला यज्ञ व दक्षिणा नावाचे जुळे झाले. यज्ञ व दक्षिणा या दोघांचा विवाह झाला. त्यांचे 12 पुत्र याम या नावाने प्रसिद्ध झाले. दक्ष प्रजापतीने प्रसूतीच्या पोटी 24 मुलींना जन्म दिला. त्यांची नावे अशी: श्रद्धा, लक्ष्मी, धृती, तृष्टी, मेधा, पुष्टी, क्रिया, बुद्धी, लज्जा, वपू, शांती, सिद्धकीर्ती, ख्याती, सती, संभूती, स्मृती, प्रीती, क्षमा, संतती, अनुसया, ऊर्जा, स्वधा ही होत. भगवान विष्णूंची अत्यंत भयंकर स्वरूपे म्हणजे मृत्यू, नरक अशी असतात. दक्ष, मरीची, अत्री, भृगु असे जे प्रजापती आहेत त्यांना या विश्वांचे स्पष्टीकरण समजावे. मनु आणि त्यांच्या मार्गाने जाणारे पराक्रमी राजे असतात. ते या जगाचे नित्य कारण आहेत. मैत्रेयाने प्रलयाचे प्रकार विचारले. तेव्हा पराशर म्हणाले, ज्या
अचिंतनीय स्वरूप असलेल्या भगवान विष्णूची गती कोठेच संपत नाही. तेच निरनिराळी रूपे घेऊन जग निर्माण करतात, जगाचे रक्षण करतात, तसाच त्यांचा संसारही करतात. सर्व प्राणिमात्रांचा प्रलय हा नैसर्गिक, प्राकृतिक, आत्यंतिक व नित्य अशा 4 प्रकारचा असतो. नैमित्तिक प्रलय म्हणजे ब्रह्मप्रलय होय. त्यावेळी म्हणजे कल्पाच्या शेवटी ब्रह्मदेव झोपतात. सर्व ब्रह्मांड प्रकृतीत जेव्हा विलीन होते तेव्हा त्याला प्राकृतिक प्रलय असे म्हणतात. ज्ञानबलाने योगी परमात्म्यात विलीन होतात. रात्रंदिवस जो प्राणिमात्रांचा क्षय होत असतो म्हणजे ते मरत असतात, तोच नित्य प्रलय म्हटला आहे. अशा प्रकारे प्राकृतिक व दैनंदिन सृष्टी हे भेद सांगितले आहेत. तसेच रोज होणारी प्राणिमात्रांची उत्पत्ती म्हणजेच नित्य सृष्टी होय. या सर्व गोष्टींमध्ये म्हणजे सृष्टी, स्थिती, प्रलयामध्ये वैष्णवी शक्तीचा रात्रंदिवस संचार सर्व प्राणिमात्रांच्या देहामध्ये होत राहिलेला आहे. या 3 शक्ती त्रिगुणात्मिकता आहेत. जो मनुष्य त्यांच्यावर यशस्वी आक्रमण करतो तो मुक्त होतो. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. आजच्या पुरते इतकेच. आज इथेच थांबते. तुम्हाला हे कसे वाटले ते मला नक्की सांगा. आवडले असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा.